सोलापूर बस स्थानकावरून मामाच्या गावी जाण्यासाठी आलेल्या एका 5 वर्षीय चिमुकलीचे एका अज्ञात महिलेने अपहरण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली। ही महिला त्या मुलीला लातूर कल्याण एसटी बसने घेऊन गेली। तिच्या कानातील सोन्याची रिंग आणि पायातील पैंजण काढून तिला मोडणीम येथील एका लग्न समारंभात सोडून दिले। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात। मोडणीम येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीच्या लग्न समारंभात चिमुरडी रडताना दिसली। विचारणा केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे असे सांगत होती। माळी यांनी तात्काळ तिची माहिती सोशल मीडियावर शेअर केली। ही पोस्ट व्हायरल होताच पोलिसांना माहिती मिळाली आणि तपासाला गती मिळाली। सोलापूर शहर पोलिसांनी तात्काळ बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्या फुटेजमध्ये एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसली। तपासात उघड झाले की ती महिला लातूर कल्याण एसटीने प्रवास करत होती। बस वाहक संतोष वाघमारे यांच्या मदतीने माहिती मिळाली की ती महिला मोहोळ स्थानकावर उतरली होती। पोलीस पथकाने मोडणीम मधील लग्नस्थळी पोहोचून त्या चिमुरडीला ताब्यात घेतले आणि तिच्या पालकांच्या स्वाधीन केले। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे आणि एपीआय रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली।